मी उंब्रज जिल्हा परिषद गटामधून आता शिवसेनेच्या चिन्हावर लढत आहे। मी भारतीय जनता पार्टीचं 2010 पासून ते 2026 पर्यंत प्रामाणिक निष्ठेनं काम करत आलोय। 2012 ला मी पक्ष चिन्हावर निवडणूक लढवले आणि सातत्यानं पक्षवाढीसाठी भाजपचं काम केले आणि आता 2026 ला उंब्रज जिल्हा परिषद गटावर तिकिटाचा दावा हा माझा होता। असं असताना भारतीय जनता पार्टीनं मला तिकीट दिलं नाही आणि मग मी माझा शिवधनुष्य घेऊन मी आता ही निवडणूक लढायला लागलो। तुम्ही विद्यमान आमदारांवर नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांनी जाणून बुजून तुमची तिकीट कापली गेली, त्याबद्दल सांगा। जाणून बुजून तिकीट कापली गेली का नाही ह्याच्याबद्दल मला सांगता येणार नाही, परंतु माझं तिकीट कापलं हेच सत्य आहे आणि मला आता त्यामुळे वेगळा विचार करण्याची वेळ आली। कापलं पण हे सांगा मला। तिकीट कोणी कापलं, जे तिकीट त्या पार्टीनंच कापलंय तिकीट। नाही, तुम्ही मगाशी आरोप केला की कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे तिकीट मला न देण्यात ते जबाबदार आहेत। नाही, प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या आमदाराला अधिकार दिलेत, त्याच्यामुळं त्या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तिकीट दिलेले आहेत आणि मी एक निष्ठावंत आहे, माझं तिकीट कापलं गेलं। निवडणुकीला कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही आता सामोरे जातात? उंब्रज जिल्हा परिषद गटामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे की उंब्रजची जी नगरपंचायत आहे, जे शहरीकरण झाले आणि उंब्रजमध्ये नगरपंचायत करण्याच्या दृष्टीनं उंब्रज जिल्हा परिषद गटामध्ये पहिल्यांदा उंब्रजची नगरपंचायत करणं हे एक माझं उद्दिष्ट आहे। आणि जो आजूबाजूचा ग्रामीण भाग आहे, जे 16 गाव आहेत, ही 16 गावं जी प्रत्यक्षरित्या विकासापासून वंचित राहिलेत, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं, गटर असतील, इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल किंवा रस्ते असतील, याबाबत एक ठोस असा प्लॅन मी तयार करून निवडणुकीला सामोरं जाणार। ओके.